जर मित्रांनो तुम्ही माझ्या आज चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन आणि रोमॅन्टिक बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। आधी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या, नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रेमासाठी कोणत्या थराला गेली सिया? बघा, बाली ट्रिप नको म्हणून पासपोर्ट लपवला, मग होणाऱ्या नवऱ्याचाच काटा काढला। प्रेमसंबंध, लग्नाचा दबाव, बाली ट्रिप आणि वाढदिवसाचा प्लॅन या सगळ्यांचा संबंध या हत्याकांडाशी असल्याचे तपासातून उघड झाले आहे। प्रेमासाठी कोणत्या थराला गेली सिया? बाली ट्रिप नको म्हणून पासपोर्ट लपवला होता, मग होणाऱ्या नवऱ्याचाच काटा काढला। पण पुणे लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल याला खोल दरीत ढकलून खून केल्याप्रकरणी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे। प्रेमसंबंध, लग्नाचा दबाव, बाली ट्रिप आणि वाढदिवसाचा प्लॅन या सगळ्यांचा संबंध या हत्याकांडाशी असल्याचे तपासातून उघड झाले आहे। पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल दिलेल्या माहितीनुसार सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे मागील काही वर्षापासून प्रेमसंबंध होते। मात्र सियाच्या कुटुंबांनी तिचे लग्न केतन अग्रवाल यांच्यासोबत ठरवले होते। सियाला हे लग्न मान्य नव्हते आणि कोणत्या परिस्थितीत तिला केतनपासून दूर व्हायचे होते। लग्न ठरल्यानंतर अग्रवाल कुटुंबांनी प्री वेडिंग फोटोशूटसाठी केतन आणि सियाला 5 ते 7 जून दरम्यान बाली येथे पाठवण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार दोघांची विमानाची तिकीटेही बुक करण्यात आली होती। नियोजित दिवशी सिया आणि केतन पुण्यातून मुंबई विमानतळावर पोहोचले। मात्र विमानतळावर गेल्यानंतर केतनचा पासपोर्ट हरवल्याचे लक्षात आले। त्यामुळे दोघांनाही बालीचा जाता आले नाही आणि त्यांना पुण्यात परतावे लागले। केतनच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर या घटनेमागचे धक्कादायक सत्य समोर आले आहे। तपासात सियानेच केतनचा पासपोर्ट काढून घेतला होता आणि तो हरवल्याचे नाटक केल्याचे उघड झाले आहे। तिला केतनसोबत बालीला जायचेच नव्हते, म्हणून तिने हा कट रचल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। 19 जून रोजी सियाचा वाढदिवस असल्याने गोयल आणि अग्रवाल कुटुंबियांनी मिळून महाबळेश्वर येथे वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले होते। मात्र तिथेही केतनसोबत जाण्याची सियाची इच्छा नव्हती। त्यामुळे तिथे वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 18 जून रोजी केतनकडे लोहगड किल्ल्यावर फिरायला जाण्याचा हट्ट धरला होता। ठरल्याप्रमाणे 18 जूनच्या सकाळी सिया आणि केतन लोहगड किल्ल्यावर पोहोचले। मात्र सियाचा प्रियकर चेतन चौधरी आधीपासूनच तिथे उपस्थित होता। संधी साधून सिया आणि केतन यांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलले। घटना घडल्यानंतर चेतन घटनास्थळावरून पळून गेला, तर सियाने आरडाओरडा करून हा अपघात असल्याचा बनाव निर्माण करण्यात आला होता। मात्र मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स, घटनास्थळावरील पुरावे आणि आरोपीच्या हालचालीचा तपास केल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण कट उघडकीस आणला। त्यानंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा तुम्हाला महत्त्वाच्या बातम्या आणि रोमॅन्टिक बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।